पुणे जिल्ह्यातील तमाशा पंढरी नारायणगाव येथे अख्खी तरुणाई लावणीच्या ठेक्यावर थिरकली आहे। पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव एसटी बस स्थानकात अचानक सुरू झालेल्या आगळ्या वेगळ्या शोमुळे मोठी गर्दी झाली होती। कलर्स मराठीवर 21 मार्च पासून ढोलकीच्या तालावर हा लावणी बेस रियालिटी शो सुरू होतोय। यामध्ये मराठीतील 12 नर्तकी सहभागी होणार आहेत। त्यामध्ये सहभागी होणारी शर्मिला शिंदे ही एकमेव पुण्याची अभिनेत्री आहे। फ्लॅश मॉब पद्धतीने या सर्व नर्तकींचे डान्स होणार आहेत। महाराष्ट्रातील ग्रामीण भागात जाऊन रेकॉर्ड करण्यात येत आहेत। जाऊ द्या ना घरी वाजले की बारा या लावणीच्या रेकॉर्डिंगसाठी तमाशा पंढरीत शर्मिला दाखल झाली, तेव्हा तिने आपल्या अदाकारीने धमाल केली। त्यानंतर शर्मिलाने तमाशा पंढरीत विठाबाईच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि आपल्या खोडद गावी जाऊन जगदंबा मातेचे दर्शनही घेतले। फार इमोशनल झालं होतं आता इथे, कारण बऱ्याच लोकांना माहित नसेल पण ती जुन्नरची कन्या आहे, खोडद माझं गाव आहे आणि इथे आज मी काय केलं खूप म्हणजे मला विश्वास बसत नाही की मी इथे नाचले आता, कारण या बस स्टँडशी खूप आठवणी जुडलेल्या आहेत। लहानपणी आम्ही गावाला यायचो आजीकडे, तर इथे नारायणगाव मध्ये आधी उतरायचो आणि मग घरी जायचो। सॉरी, माझी फॅमिली पण आली इथे। आजीची आठवण येते, आज खूप आजी होती तर तिलाही छान वाटलं असतं बघून। तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय इथे झालं, ते काय होतं, तर कलर्स मराठी ही तुमच्यासाठी एक अत्यंत आगळा वेगळा सुंदर असा कन्सेप्ट घेऊन येते। ढोलकीच्या तालावर हा रियालिटी डान्स शो आहे, लावणी रियालिटी डान्स शो आहे। आणि मी इथे काय करते, मी खरं तर अभिनेत्री आहे, डान्सर नाही, पण आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली ही जी भूमी आहे तिला तमाशाची पंढरी असं म्हणतात। या मातीमध्ये लावणी रुजलेली आहे। तर मला जेव्हा विचारलं गेलं तेव्हा एकाही क्षणाचा विलंब न करता मी हो म्हटलं, कारण जर आपण तमाशाच्या पंढरीतून आलो, या मातीत जन्माला आलो, तर लावणी आपल्याला करायलाच पाहिजे। आणि जसं मला काहीतरी वेगळं करावंसं वाटतं तसंच माझे जे काही प्रेक्षक आहेत, तुम्ही मावशी, तुम्ही आजपर्यंत अभिनयासाठी कायम माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली, प्रोत्साहन दिलं, तसं आता डान्ससाठी पण प्रोत्साहन द्या। मी हक्काने तुमच्याकडे आशीर्वाद मागते, सगळ्यांकडे मला आशीर्वाद द्या आणि या कार्यक्रमात पुढे पुढे जाण्यासाठी प्लीज सहभाग करा, सपोर्ट करा आणि रोज बघा, प्रॉमिस करा बघणार ना, एक काही चुकवायचा नाही। तुम्ही चुकवणार तर मग मी नाराज होणार। खोडद ग्रामस्थांतर्फे आपल्या गावच्या लाडक्या कन्येचा यावेळी सत्कार करण्यात आला। शर्मिलाने यावेळी महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी होण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले। सुभाष शेटे सह देवकीनंदन शेटे, सी 24 तास, शिरूर।